नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम पॉइंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खूप मोठी गुड न्यूज देणार आहे मित्रांनो. खूप खूप मोठी गुड न्यूज. मित्रांनो, परत एक बार सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबची व्हेकन्सीज निघालेली आहेत. एक चांगली नोकर संधी तुम्हाला मिळणार आहे परत एकदा. तर मित्रांनो, आता आपण सराव करत आहोत ते म्हणजे पोस्टमॅन, मेलगार्ड व एम-टी-एस परीक्षांच्या पेपरचा. परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन असतील, अपेक्षित असतील हे आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ हा एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन या विभागामध्ये सी-एच-जी-एल म्हणजे कंबाइंड हायर ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन म्हणजे की ते 12वी पासवर भरती निघालेली आहे. ती खूप खूप मोठी तुम्हाला सुवर्ण भरती आहे. एकूण 5,000 पदे आहेत. हे आम्ही अंदाजे वर्तवत आहोत मित्रांनो. परंतु याच्यामध्ये मॅक्झिमम 5,000 पदांची व्हेकन्सीज निघणार आहे. तर मित्रांनो, आपण हे परीक्षा कधी आहे, काय सिलेबस आहे, वेतन किती आहे, वयोमर्यादा काय आहे, हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर साईडला येणाऱ्या घंट्याच्या आयकॉनला पण ऑन करा, कारण का असेच आमचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवर येत असतात. तर मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खूप कमी व्हेकन्सीज निघत आहेत. 2020 हा सर्वात खराब वर्ष आहे आपल्यासाठी, की या वर्षामध्ये एकही व्हेकन्सीज निघाल्या नाहीत. एम-पी-एस-सी असो, पोलीस भरती असो, यावेळेस एकही व्हेकन्सीज नाही निघत आहेत. म्हणून या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये पण सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला एक चांगली नोकरीची संधी देत आहे. हा जो व्हिडिओ आम्ही बनवत आहोत ते आहे एस-एस-सीच्या एक्झाम कॅलेंडरवरून मित्रांनो. एस-एस-सीच्या एक्झाम कॅलेंडरमध्ये एका वर्षामध्ये किती परीक्षा होतील किंवा कधी होतील हे सर्व काही उल्लेख केलेला असतो. म्हणून आम्ही त्याच्यानुसार हा व्हिडिओ बनवत असतो. तर हे जे येणारी जी एक्झाम आहे सी-एच-जी-एल म्हणजे कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन, तिची जी ऑफिशियल नोटिफिकेशन येणार आहे मित्रांनो, ती आहे 6 नोव्हेंबर 2020. 6 नोव्हेंबरला या परीक्षेची ऑफिशियल नोटिफिकेशन येणार आहे. आणि या परीक्षेची जी रजिस्ट्रेशन डेट आहे मित्रांनो, ती पण 6 नोव्हेंबर 2020च आहे. 6 नोव्हेंबर 2020 रोजी या परीक्षेची रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे व तसेच याची ॲप्लिकेशन एंड डेट आहे म्हणजे जी शेवटची तारीख आहे मित्रांनो, ती आहे 15 डिसेंबर 2020. 15 डिसेंबर 2020 हा शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. आणि जे याचं जे फर्स्ट टायर एक्झाम डेट म्हणजे जे परीक्षेचा पहिला टप्पा आहे तो आहे मित्रांनो 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021 या दरम्यान परीक्षेचा पहिला टप्पा असेल. तर मित्रांनो, आता आपल्या मनात असे प्रश्न पडतात की याची फी काय असेल. तर याची फी आहे मित्रांनो फक्त 100 रुपये फी आहे. जनरल ओबीसी EWS मेलसाठी 100 रुपये फी आहे. तर मित्रांनो, आणि ST SC PWD वुमन यांच्यासाठी फी नाही आहे. वुमन हा कोणत्याही कॅटेगरीतले असू द्या, ती जनरल असो, ओबीसी असो, EWS असो, कोणतीही कॅटेगरीची वुमन आहे का, वुमनला फ्री आहे. आणि ST SC PWDला जे स्टुडंट किंवा जे मेल किंवा ईमेल असतील त्यांना पण हा फॉर्म फ्री आहे. म्हणून SC ST PWD आणि वुमन यांनी हा फॉर्म 100% भरावा, कारण का फॉर्मला फी नाही आहे आणि पद पण एकदम बेस्ट आहेत. तर मित्रांनो, ह्याची सॅलरी जी आहे ती पदानुसार सॅलरी असते. स्टाफ सिलेक्शन कमिशन हे केंद्र सरकारची एक परीक्षा देणारी म्हणजे नोकर भरती काढणारी एक संस्था आहे. तर पोस्ट नेम DEO जे पहिल्या पदासाठी वेकन्सीज निघाली आहेत ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर. आणि याची जी टोटल सॅलरी आहे मित्रांनो, ती आहे 35,220 रुपये आणि सर्व काही कपात होऊन आपल्याला मिळणार 31,045 रुपये. याला सातवं वेतन आयोग पण लागू असतो. मग दुसरं जे पद आहे ते आहे LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क. तर याचं जे टोटल एकूण वेतन आहे ते आहे 26,026 रुपये. तर याचे पण जे काही कपात करून आपल्याला मिळणार ते आहे 22,461 रुपये. तर मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारे पदं आहेत, परंतु ज्या ज्या पदानुसार आपल्याला तशी तशी सॅलरी मिळत असते, वेतन मिळत असते. म्हणून ह्याच्यामध्ये फक्त हे 2 पदे खूप मुख्य आहेत, महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला वयमर्यादा, तर वयमर्यादा हा आपल्याला सर्वात कन्फ्युजनमध्ये टाकणारा प्रश्न असतो. तर ओपनसाठी जी वयमर्यादा आहे मित्रांनो, ती आहे 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत ते फॉर्म भरू शकतात. ओबीसीसाठी 18 वर्ष ते 27 वर्ष +3 वर्ष म्हणजेच 30 वर्षपर्यंत हे फॉर्म भरू शकतात.
कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त जे वय आहे ते 30 वर्ष असायला पाहिजे. SC ST साठी कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 32 वर्ष. 32 वर्ष का तर मित्रांनो 5 वर्षाची त्यांना रिझर्वेशनमुळे राखीव जास्त जागा आहे. तर PWD म्हणजे जर तुम्ही अपंग असाल आणि अपंगाचं जर आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्या सर्टिफिकेटनुसार आपल्याला 10 वर्ष अधिक म्हणजे 18 ते 27 वर्ष जर एखादा कॅन्डिडेट ओपनचा असेल आणि तो जर 27 वर्ष आणि तो प्लस अपंग असेल तर त्याचा 37 वर्षापर्यंत परीक्षा देता येऊ शकते. त्याचप्रमाणे जर समजा तो कॅन्डिडेट SC किंवा ST मधला असेल त्यानं जर तो अपंग असेल तर ते 32 प्लस 10 म्हणजे 42 वयाच्या 42 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतो किंवा ही परीक्षा देऊ शकतो, जी CHGL म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन. या परीक्षेची तुम्हाला खूप मोठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. फॉर्म अवश्य भरा आणि या परीक्षेचे जे सिलेबस आहे किंवा जे विषय आहे ते मी सर्व काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर एज्युकेशन शैक्षणिक पात्रता आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की मी 10वी पास 12वी पास ग्रॅज्युएट लेवल मी कधी देऊ शकतो. तर ही जी परीक्षा होणार आहे ती आहे फक्त 12वी पासवर. तुम्ही कोणत्याही स्ट्रीममध्ये असो, सायन्स कॉमर्स आर्ट कोणतीही स्ट्रीम असो, हे इथं काही मेन्शन केलेलं नाही. जर डिप्लोमा असेल तर तुम्ही डिप्लोमा सुद्धा करून इथं देऊ शकता. तर जे DEO म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटरचं जे पद आहे त्यासाठी तुम्हाला सायन्स असायला कंपल्सरी हवं आहे विथ मॅथमॅटिक्स. सायन्स सोबत मॅथमॅटिक्स ज्यांचं ग्रुप आहे PCM ते हे DEOला फॉर्म भरू शकतात. मॅथमॅटिक्स असणं कंपल्सरी आहे DEO पदासाठी. बाकी जे इतर पद आहेत LDC वगैरे जे इतर जे पदं आहेत त्या पदासाठी तुम्ही फक्त 12वी पास असणं कंपल्सरी आहे. याला टक्केवारीची अट नाही. तुम्हाला चाहे 35 असो किंवा 100 पैकी 100 असो इथं काही दिलेलं नाही आहे. फक्त तुम्ही 12वी पास कोणतीही शाखा असो व कोणत्याही बोर्ड असो किंवा युनिव्हर्सिटी असो तुम्ही कुठूनही जिथून 12वी पास केलेलं आहात त्याचं सर्टिफिकेट हवं आहे. तर मित्रांनो मग यानंतरचा जो प्रश्न आहे आपल्या मनात उद्भवतो तो आहे पेपर किती असतील. तर मित्रांनो याचे पेपरचे एकूण 3 पार्ट असतील आणि शेवटचा जो आहे तो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे आता पेपर टायर 1 म्हणजे 1 मध्ये 1 आणि 2 हे इम्पॉर्टंट असतात. तर 3rd नंबरचा जो स्टेपचा पेपर असतो तो फक्त क्वालिफाईंग पेपर असतो, तो की कम्प्युटर बेस्ड असतो आणि स्किल टेस्टचा पेपर असतो. पेपर 1 पेपर 2 आणि पेपर 3 हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे क्वालिफाय झाला तर शेवटी मग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं. तर आपण पेपर 1 पेपर 2 आणि पेपर 3 विषयी डिस्कस करणार आहोत. तर एक्झाम पॅटर्न काय असेल तर एक्झाम पॅटर्नमध्ये जो पहिला पेपर असेल तो असेल ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन असेल जे की कम्प्युटर बेस असेल. आणि जो टायर 2चा पेपर आहे म्हणजे पार्ट 2 म्हणू आपण त्याला, तो असेल तो डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लेखीमध्ये असेल. ते इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये आपण लिहू शकतो. पेपर अँड पेन तिथे मिळेल. आणि जो तिसरा पेपर आहे तो स्किल टेस्ट आहे, कम्प्युटर टेस्ट. ते फक्त क्वालिफाईंगसाठी आहे. क्वालिफाईंग टेस्टचा पेपर आहे. त्यामुळं पहिले जे महत्त्वाचे 2 पेपर आहेत ते म्हणजे टायर 1 आणि टायर 2 यालाच पेपर 1 आणि पेपर 2 हे खूप महत्त्वाचे आहेत, जे की ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस, कम्प्युटर बेस्ड आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश किंवा हिंदीमध्ये आपण तिथं लिहू शकतो. तर याचा सिलेबस काय आहे. आपल्याला सर्वात मोठा प्रश्न हाच पडतो की सिलेबस काय आहे नेमका परीक्षेचा, काय करायचं. तर याचं सब्जेक्ट आहेत जनरल इंटेलिजन्सी जे की 25 क्वेश्चन्स असतील आणि मॅक्झिमम 50 मार्क, 60 मिनिटाचा वेळ असेल तुमच्याकडं. पुन्हा दुसरा आहे जनरल अवेअरनेस. आता जनरल इंटेलिजन्सी म्हणजे काय, तर जनरल इंटेलिजन्सी म्हणजे बुद्धिमत्ताचे क्वेश्चन येऊ शकतात, त्याला जनरल इंटेलिजन्सी असं पण म्हणतात. दुसरं आहे जनरल अवेअरनेस म्हणजे जीके. आपल्या चॅनलवर डेली जीकेचे व्हिडिओ येत असतात, बुद्धिमत्ताचे पण व्हिडिओ येत असतात, सर्व रिलेटेड व्हिडिओ येत असतात. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन करा म्हणजे तुम्हाला डेली त्याची अपडेट येत राहतील. पुन्हा हे पण जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन असतात, नंबर ऑफ क्वेश्चन 25 आहेत. पुन्हा त्याचे मार्क्स जे आहेत म्हणजे 50, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असतील. पुन्हा तिसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ह्याचे पण नंबर ऑफ क्वेश्चन 25 आणि जे मॅक्झिमम मार्क आहेत ते आहेत 50. पुन्हा इंग्लिश लँग्वेज बेसिक म्हणजे याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, जे की जस्ट 12वी किंवा 10वीच्या लेवलवरचे ग्रॅमरचे क्वेश्चन येतात. मग तुम्हाला ते पण 25 प्रश्न असतील आणि 50 मार्काचे असतील. यांचं टोटल जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि जे मार्क आहेत ते आहेत 200. तर वेळ किती आहे तर फक्त 60 मिनिट आहेत. तर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या ज्या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तर टायर 2चं सिलेबस म्हणजे पेपर 2चा सिलेबस काय आहे. तर पेपर 2 मध्ये सिलेबसमध्ये जे आहे ते आहेत एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग.
एसे रायटिंग आपल्याला कमीत कमी 200 ते 250 वर्डमध्ये लिहायची असते आणि लेटर रायटिंग 150 ते 200 वर्ड्समध्ये लिहायची असते. तर मित्रांनो, आपण आता ह्या पण जे आता 6 नोव्हेंबरला याची ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर आपण त्याच्यावर सविस्तर एकदम चर्चा करूया. फॉर्म कसा भरायचा हा पण आपण चर्चा करूया. याच्यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो आपण ह्या SSC म्हणजे CHGL या एक्झामिनेशन कंबाईंड हायर ग्रॅज्युएट लेवल जी एक्झामिनेशन आहे 2019 मध्ये झालेली होती. 2019 मध्ये नेमकं कसल्या प्रकारचे प्रश्न आले होते, कोणते प्रश्न आले होते, आपण एक प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत, जे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण मित्रांनो, हा फक्त तुम्हाला एक सूचना म्हणजे अलर्ट करण्याचा हा व्हिडिओ होता की हे वेकन्सीज येणार आहेत. अप्रॉक्सिमेटली हे 5000 जागा असतीलच. तुम्ही फक्त जर SC ST OBC फिमेल असाल तुम्ही तर फिमेलनं हे फॉर्म 100% भरावं, कारण त्यांना कसल्याही प्रकारची फीस नाही आहे. जरी जनरल OBC मेलला 100 रुपये असले तरी त्यांनी हा फॉर्म भरावा. भरून प्रयत्न करावा की जास्तीत जास्त सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आपल्याला मिळाली पाहिजे. कारण का मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खूप कमी वेकन्सीज निघत आहेत म्हणून. तर मित्रांनो, असा हा आजचा व्हिडिओ होता CHGL म्हणजे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनवर. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही 100% आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक नाही केलास तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.